मित्रांनो नमस्कार. ॲक्च्युली खूप लेट झालं. आम्ही ना केरळला गेलेलो, तर केरळाचा काही एक्सपिरियन्स आणि आमचं ना म्हणजे ते बोलतो ना फिरायला गेलेलो आम्ही, तर तसं तुम्हाला सगळं तर रुटीन सांगतो आम्ही काय केलं काय नाही केलं आणि काय करायला पाहिजे आणि तुम्ही काय करायला नाही पाहिजे ते तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे, बघून घ्या. पहिलं डे 1 सांगतो तुम्हाला मी. आम्ही काय केलं, इथून मुंबईहून फ्लाईट केलेली, डायरेक्ट कोचीनला उतरलो. तर डे 1 तर आमचा प्रवासातच गेला पूर्ण, कारण आम्ही ॲक्च्युली आमचं दुसऱ्या दिवशीपासून फिरणं होतं. तर आम्ही नाईटची फ्लाईट करणार होतो, पण माझा मुलगा पहिल्यांदा ट्रॅव्हल करत होता, आई पण पहिल्यांदा ट्रॅव्हल करत होती, म्हणून आम्ही आदल्या दिवशी दुपारची फ्लाईट घेतली. म्हणजे आम्ही काय केलं, संध्याकाळी पोहोचलो तिकडे आणि पोहोचून डायरेक्ट हॉटेलला स्टे होता. तर फर्स्ट डे काहीच नव्हतं. तर डे 2 सांगतो तुम्हाला मी. डे 2 आम्ही काय केलं. डे 2ला आम्ही काय केलं, कोचीनवरून आम्ही मुन्नारला जाणार होतो. ओके, तर मुन्नारला आता कोचीनचं फूड चांगलं होतं, ठीक आहे, नॉट अ इश्यू. पण कोचीन फेमस काय तुम्हाला सांगतो, तुम्ही जिकडे जाल ना तिकडे तुम्हाला सगळीकडे ना एकच गोष्ट दिसेल, लॉटरी. ते लोक आपल्या नशिबावर एवढा विश्वास ठेवतात काय माहिती, खतरनाक फुल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जागोजागी प्रत्येक 5 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला लॉटरीवाले दिसते. म्हणजे लिगल हा, गव्हर्नमेंट लॉटरीवाले, असं लोकल नाही, गव्हर्नमेंट लॉटरीवाले. गव्हर्नमेंटनीच इंट्रोड्यूस केलेली आहे लॉटरी. तर प्रत्येक ठिकाणी 50 रुपीज तिकीट आहे लॉटरीचं, एक तिकीट 50 रुपीज ते आहे. नंतर फर्निचर्स फेमस आहे तिकडे. फर्निचर तिकडे वूड कुठलं तरी एक आहे, तर मला नाव लक्षात नाही आहे. तर वूड फेमस आहे तिकडे, फर्निचर, रबर प्लांट्स आणि सगळ्यात जास्त स्पायसेस. तुम्हाला माहिती नसेल, 80% स्पायसेस आणि 80% स्पायसेस हे केरळावरून येतात आपल्याकडे. तिकडे सॉईल थोडी वेगळी आहे म्हणून स्पायसेस आणि बॅक वॉटर हे केरळामध्ये हे 5-6 गोष्टी जास्त फेमस आहेत. ठीक आहे, आता तुम्हाला मी सांगतो ह्याच्यातले सगळं तुम्हाला. आता आम्ही जेव्हा चाललेलो कोचीन टू मुन्नार, तर मुन्नारला जाताना स्पाइसेस, तुम्हाला बोललो स्पाइसेस, तर स्पाइस गार्डन, तिकडे स्पाइस गार्डन खूप फेमस आहे. म्हणजे एक थोड्या अंतरावर ना स्पाइस गार्डन्स आहेत. तर स्पाइस गार्डन्सला आम्हाला एक फर्स्ट विजिट होती. 100 रुपये पर हेड तिकीट होतं. तर स्पाइस गार्डनचे तुम्हाला स्कॅम सांगतो काय. स्पाइस गार्डन जबरदस्त आहे, आतमध्ये मोठा असेल कदाचित, पण एंट्री रुपीज 100 रुपये घेतले. आता आम्ही चौघं होतो, तर आम्ही चौघांचे 400 रुपये एंट्रीवरच घेतले, त्यांनी कमवून झाले त्यांचे. आणि आतमध्ये गेलं, आम्हाला स्पाइस गार्डन नाही दाखवत आपल्याला काय करतं म्हणजे असं एंट्रीवरच ना एक झाडं लावलेत. एक वेलचीचं झाड लावलंय, एक बोला लवंगीचं झाड लावलंय, काही सिनेमन म्हणजे दालचिनीचं झाड लावलेलं आहे. नंतर ते स्टार एनिस म्हणून एक असतं ना, ते त्याला काय बोलतात, जायफळ असतं, ते एक झाड लावले. आणि एवढं एक छोटासा राऊंड मारून आणतात आणि 100 रुपये घेतात आपल्याकडून. ठीक आहे, ते झालं. इन्फॉर्मेशन चांगली देतात ॲक्च्युली, ठीक आहे, 100 रुपयेपर्यंत ठीक आहे. त्यानंतर खाली उतरलं की त्यांचं मोठं स्टोर आहे स्पाइसचं. तिकडून आम्ही काय काय घेतलंय बघा, मी सगळं लिहिलेलं आहे म्हणून तुम्हाला वाचून सांगतोय मी. तुम्हाला वाटेल मी खाली काय बघतोय. आम्ही काय घेतलं ते सांगतो. आम्ही काय केलं, 100 ग्रॅम लवंग घेतली 200 रुपये, दालचिनी घेतली 160 रुपये, वेलची घेतली 480 रुपये 100 ग्रॅम मित्रांनो. नंतर जायफळ घेतलं 100 रुपये. आज तुम्हाला ना ते रेट्स आहेत ना आपल्या इकडे कम्पेअर करून सांगतो तुम्हाला मी. आता तिकडे जर स्पायसेस उगतात तर बट ऑब्वियस नॅचरल आहे, स्वस्त पाहिजे, पण नाही. हे बघा, आपले इथे लवंग आहे 160 रुपये डीमार्टमध्ये. ठीक आहे, आणि प्रीमियम लवंग का प्रीमियम. दालचिनीच्या स्टिक्स आहेत ना, आपल्या इथे 71 रुपये 71 रुपीज, आणि तिकडे 160 रुपये. नंतर कार्डमम वेलची आपल्या तिकडे केरळाला 480 रुपये, आणि आपण इथे घेतो 390 रुपये. प्रीमियम हा, एकदम प्रीमियम सांगतो ना आम्ही. ह्या फर्स्ट म्हणजे जिकडे जी गोष्ट उगते तिकडे ती गोष्ट कमी पाहिजे की नाही. हे काय माहिती आहे, आपल्यावर रायडर असतात ना, ड्रायव्हर आपला गाडीचा, तो आपल्याला काय करतो, मोठमोठ्या दुकानांमध्ये तो आपल्याला लोकल मार्केटच दाखवत नाही ते लोक. तर हा सगळ्यात मोठा स्कॅम आहे ड्रायव्हर लोकांचा. ठीक आहे, हे मी एक्सपिरियन्स केलं. तुम्ही फिरायला जाल तर तुम्ही हे एक्सपिरियन्स न करावं म्हणून तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे. नंतर मुन्नारला जाता ना, मुन्नारला जसं एंट्री मारलं तिकडे एक पार्क होता, फ्लोरा अँड फ्युना पार्क. दॅट वॉज व्हेरी गुड. म्हणजे मला पर्सनली आवडला. 650 रुपये एंट्री तिकीट होतं तिकडे, 650 रुपये पर हेड. 4 लोकांचे जे गाव असतील ते बघा तुम्ही, कॅल्क्युलेट करा. 6 or 24 26 आहे, 2600 रुपये लागले आम्हाला पर हेड. 650 रुपीज पर पर्सन होतं. पण एवढं जबरदस्त होतं ना तिकडे. ॲक्च्युली काय होतं, म्हणजे ठीक आहे आपल्या इथे पण आहेत पार्क, राणीची बाग आहे एवढी मोठी मुंबईला आपल्याकडे. तिकडे काय होतं, जे बर्ड्स आहेत ना, बर्ड्स ते हातात घ्यायला देत होते आपल्याला. जसं सन कॉन्युअर होते, नंतर ग्रे पॅरट होता, आफ्रिकन ग्रे, मकाव होता, नंतर ते इक्लेप्टक्स म्हणून एक बर्ड येतो तो होता, नंतर ॲमेझॉन होता. म्हणजे कसे बर्ड हातात घेऊन देत होते. तो एक मला फक्त पॉईंट आवडला. बाकी असं काही नाही आहे. ऑस्ट्रिच दिसले, साप दिसले, आता ते आपल्या इथे पण भेटतात, काही असं मोठी बात नाही आहे. 750 पण ठीक आहे, वर्थ
नव्हतं, पण चांगलं होतं, मला आवडलं. ठीक आहे, फ्लोरा अँड फुनामध्ये. नंतर आम्ही जसं पुढे पुढे गेलो तेव्हा तिकडे ना स्टॉल्स असतात म्हणजे मला असं वाटतं मुन्नारमध्ये 3-4 स्पॉट आहेत तिथे कथकली आणि कल्लारीपट्टू म्हणून तिकडचा एक आर्ट फॉर्म आहे तो होतो. तर त्याचं तिकीट्स आहे 500 रुपीज पर पर्सन. कथकलीचे 500 रुपये आणि कलरीपट्टूचे 500 रुपये. दॅट इज 100% वर्थ. का सांगतो तुम्हाला मी, 1 तासाचा शो आहे कलरीपट्टू आणि कथकली वेगवेगळा, 1 तासाचा शो आहे, म्हणजे टोटल 2 तास. पण एवढी धमाल आहे ना मित्रांनो, तिकडचा कल्चर काय ना, पूर्ण कल्चर त्या डान्स म्हणून करतो, एकदम जबरदस्त. मला पर्सनली खूप आवडलं. तुम्ही ते 500 रुपयाचं तिकीट काढा, 300 रुपयाला पण आहे. फर्स्ट रो 500, सेकंड नंतर थर्ड फोर्थ रो 400, त्याच्या मागे 300. 3 रो आहे, तुम्हाला जो पाहिजे तो काढा. आम्ही 500 रुपयाचा काढलेला, कारण आम्ही फर्स्ट टाइम झालेलो आणि परत काय केरळला जाणं होणार नाही म्हणून 500 रुपयाचा काढलो, एन्जॉय करून. दॅट शो वॉज सुपर हिट म्हणजे मला पर्सनली खूप आवडला. हां, मग कलरीपट्टू आणि कथकलीचं शोचं तिकीट आहे ना, कलरीपट्टू आणि कथकलीचं ते शोचं तिकीट आहे ते आदल्या दिवशी काढायला लागतं, कारण तुम्ही सेम डे गेले तर तुम्हाला तिकीटच भेटत नाही, कारण खूप हेवीली चालतात ते शो, मस्त असतात ते, मला आवडलं. ठीक आहे, त्यानंतर आम्ही पोचलो मुन्नारला. तर मुन्नारला जाता जाताना जीप सफारी होती. जीप सफारीचं ते हे होतं स्टॉल्स मोठमोठे. तर आमच्या ड्रायव्हरने आम्हाला थांबवलं एका ठिकाणी. तिकडे आम्ही बघितलं, त्यांनी सांगितलं 5,500 रुपये जीपचे. म्हणजे तुम्ही त्या 3 लोक बसा, एक माणूस बसा, 2 बसा, तिकडे बसा, टोटल 6 लोक तुम्ही बसू शकता. पण तुम्ही एक फॅमिलीसाठी एकच गाडी करू शकता. ठीक आहे, तर 6,000 रुपये झाले. 6,000 रुपयात काय, सकाळी 3 वाजता 3:30 वाजता उठायचं आणि सनराईज बघायला जायचं. कुठे तर डोंगरावर. अरे काय हाऊस आहे एवढी मोठी. अरे इथे माथेरानला जाल ना, तिकडचा सनराईज एवढा अफलातून आहे ना की क्या बोलू मॅन, क्या बोलू. तर एवढा मस्त आहे. तर तिकडे जायचं. आम्ही ते केलं नाही. ठीक आहे, त्यानंतर चॉकलेट फॅक्टरी म्हणून जातात, तर चॉकलेट फॅक्टरी लागतात. चॉकलेट फॅक्टरी वॉज गुड, ओके, तिकडे आहे. पण मला चॉकलेट आवडलं एकही नाही. आपल्याला अमूल आवडतो भाई, बस अमूल चॉकलेट आवडतं. त्यानंतर आम्ही गेलो पुढे साडीच्या शॉपिंगला. तर साडीच्या शॉपिंगला गेलो, तिकडे साऊथ इंडियन साड्या. आता तुम्ही सांगा, साऊथच्या साड्या तिकडे बनतात, फॅक्टरी तिकडे, फॅक्टरी आउटलेट. आता त्याची तुम्हाला किंमत सांगतो. तिकडे मिनिमम स्टार्ट होती किती रुपयामध्ये साडीची, बेसिक साडी. आता माझं साडीचं दुकान होतं, कल्याणचे जे फॉलोअर्स आहेत त्या लोकांना माहिती असेल, माझं साडीचं दुकान होतं. तिकडे बेसिक साडी स्टार्टिंग होती 1250 रुपयाला. आणि ती साडी माझ्या दुकानात मी 750 रुपयाला विकतो, 750 रुपीज. कोणालाही पाहिजे असेल ना तर मी सांगतो तुम्हाला, मला सांगा, मी तुम्हाला आणून देईन 750 रुपीजला. ती साऊथ इंडियन व्हाईट साडी आहे, क्रीम कलरची येते, ते साऊथ साडी म्हणून फेमस आहे. अरे तुम्ही तुमच्या इथे, आम्ही टुरिस्ट येतो, टुरिस्टला लुटायचंच असेल तर 750ची 800 रुपये घ्या. आता मी 750ला मी विकतो, म्हणजे मी पण त्यात कमवत असेल ना, म्हणजे माझी खरेदी किती असेल तुम्ही विचार करा. ठीक आहे, मी पण तर विकत होतो 750ला विकतोय, म्हणजे माझी खरेदी कितीला असेल त्याच्यापेक्षा कमी असणार 100%. तुम्हाला यार कमवा ना, तुम्ही पण एवढं नका कमवू की यार म्हणजे परत तो टुरिस्ट यायलाच नको. असं नाही करायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर मग आम्ही गेलो इथे मुन्नारला, आमचा स्टे होता, स्टेला गेलो. ठीक आहे, मग मुन्नारला आमचा स्टे चालू आहे. ठीक आहे, तर आम्ही सकाळ निघालो दुसऱ्या दिवशी, मस्त आराम करून नाश्ता केला. छान नाश्ता, खूप छान होता त्या हॉटेलचा. नाश्ता करून आम्ही निघालो. तिकडून तिने आम्हाला नेलं ड्रीमलँड ॲडव्हेंचर म्हणून होता. 1200 रुपये पर हेड. बोललो यार काय अर्थ आहे. तुम्ही माझे व्हिडिओज बघाल ना, मी टाकलेले आहेत, त्या तुम्हाला दिसेल. 1200 रुपये पर हेड. 1200 रुपये मध्ये काय माहिती मला, असं छोटंसं एक डबकं होतं, त्या डबक्यात बोटिंग करायची. आता हे का आम्ही करणार आहे का, नाही. नंतर ना असं बोलतात ना, असं एक 100 मीटरची अशी मोठी तार बांधली, तारवरून सायकल चालवायची. 200 मीटरचं झिपलाईन होतं. अरे लहान मुलांचे खेळ आहे ते. त्यात 1200 रुपये पर पर्सन. आता तुम्ही फिरायला गेलेत केरला की ड्रीमलँडचे ॲडव्हेंचर पार्क करायला गेलेत, त्याने आमच्या ड्रायव्हरने दिला, त्याला तिकडे कमिशन असणार काहीतरी, असो, तो त्यांचा भाग आहे, वेगळा आहे. आम्ही ते पण केलं नाही, कारण 1200 रुपये पर हेड मला वर्क वाटलं नाही. आम्ही 4 लोक तर 5,000 रुपये तर फालतू घालू, नो, आम्ही केलं नाही. थोडं पुढे गेलो, एक झिपलाईन होतं, तिकडे झिपलाईन केलं आम्ही. 700 रुपये पर हेड होतं. पण दॅट झिपलाईन वॉज इतकं वर्थ होतं, जबरदस्त, मीन्स यार ऑसम. 700 रुपये पर हेड होतं. एवढा लांब होतं, म्हणजे आमच्या डोळ्याला दिसतच नव्हतं तो झिपलाईन, एवढा लांब जात होता आणि तिकडून परत येत होता. 700 रुपये पर हेड होतं, आवडलं मला. ठीक आहे, त्यानंतर आम्हाला नेलं त्यांनी टी गार्डनला, मुन्नारच्या टी गार्डनला. पण माझं पर्सनल तुम्हाला एक ॲडवाईस आहे, मुन्नारच्या टी गार्डनला जाण्यापेक्षा ना एक टेकडी म्हणून एक स्पॉट आहे केरळाचा,
आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो टेकडी. मग तिकडचे जे टी गार्डन्स आहेत, ओ हो सुपर, अफलातून ग्रीन ग्रीन एकदम छान जबरदस्त टी गार्डन आहे ना का टेकडीचे. तर तुम्ही बघा तिकडून टी गार्डनला गेल्यानंतर आम्ही इथे गेलो, मुन्नारच्या पहिले टी गार्डनला गेलो. त्यानंतर मग भूक लागली सगळ्यांना, जेवायला गेलो. जेवण अंडा एवढा म्हणजे महाग आणि टेस्ट काहीच नाही, झिरो टेस्ट. आणि नुसती रोटी 90 रुपीज. अरे 20-25 रुपयाला बटर रोटी भेटते, 30 रुपये घ्या तर 35 घ्या. 90 रुपयाला त्यांनी बटर रोटी दिलेली आम्हाला, 90 रुपये विथ टॅक्सेस अँड ऑल. ते काय आवडलं नाही. त्यानंतर आम्हाला त्यांनी एक छोट्याशा गार्डनमध्ये नेलं. गार्डनमध्ये बोटिंग बिटिंग होती तिकडे. मग सोनूला माझ्या मी हे केलं, काय होतं त्याला, स्पीड बोट. 500 रुपये राईड होती, 3 राऊंडचे. महाग होती खूप, पण ठीक आहे, चला ठीक आहे, काहीतरी करायचं म्हणून ते केलं आम्ही. ठीक आहे. त्यानंतर मग गेलो आम्ही कलरीपट्टू आणि कथकलीच्या शोला. तिकडे 2 तास ते शो होता. तो शो एन्जॉय केला, जबरदस्त. दॅट शो इज वर्थ, म्हणजे मला खूप आवडला. मी सेपरेट व्लॉग टाकलाय त्याचा, कलरीपट्टू आणि कथकलीचा. तो व्लॉग जबरदस्त आहे, तो मजा येईल. त्यानंतर आम्ही गेलो परत आमच्या हॉटेलला झोपायला. हा बघा, आता मुन्नार झाला आमचा. मुन्नार झाल्यानंतर आम्ही गेलो टेकडी. तुम्हाला बोललो मग अशी टेकडी म्हणून एक स्पॉट आहे, म्हणजे स्पॉट म्हणजे एक एरिया मोठा तिकडे. टेकडीला गेलो तर आम्हाला त्यांनी पहिलं स्टार्टिंगला नेलं एलिफंट राईडच्या इथे. त्या एलिफंट राईडचे ते 600 रुपीज पर पर्सन. किती मिनटं? 10 मिनिट्स. अरे 10 मिनिट्स हत्तीच्या राईडला तुम्ही 600 रुपये घेतात. आणि मिनिमम 2 तिकीट काढायचं. तुम्हाला बसवायचं असो नसो, एक माणसाला बसायचं तरी 2 तिकीटच काढा. मिनिमम 2 तिकीट काढायचे. म्हणजे एक हत्तीवर 2 माणसं बसून एक राऊंड मारून 10 मिनिटाला झालं. आणि जर हत्तीला आंघोळ घालायची आहे तुम्हाला तर 1500 रुपये पर पर्सन. म्हणजे मिनिमम 2 तिकीट किती? 3000 रुपये, 3000 रुपीज खर्च करायचा. चल ठीक आहे, तरी पण मी बोललो चल ठीक आहे, आपण राईड तरी करू हत्तीची. आपल्या राणीबागेत पण पहिले होते, आम्ही लहान असताना केलेलं आहे. माहिती आहे राणीबाग, तुम्हाला माहिती असेल तर माहीत नाही, जिजामाता उद्यान बायकाळा जे आहे ते लहान असताना आम्ही केलेलं आहे. मग आता बंद झालेलं ते. तरी मी माझ्या सोनूला विचार केला करूया आपण एलिफंट राईड. तर एलिफंट राईडचे इथे वेटिंग किती माहिती आहे? 3 तास. मी बोललो सॉरी, 3 तास कुठे घालवणार. मग आम्ही निघालो तिकडून निघालो तर जीप सफारी, जो तिकडची टेकडीची जीप सफारी. आम्हाला त्यांनी ना पोस्टर दाखवले एकदम टनाटन की जीप सफारी में आपको हाथी दिखेगा, हाँ वाइल्ड, हाँ जंगली हत्ती दिसणार, हरण दिसेल, डिअर दिसेल, सांभार दिसतील. हो एक वेगळे स्वप्न दाखवले त्यांनी आम्हाला. मी बोललो यार आपण केलं नाहीये, करून टाकूया, एक तरी जीप सफारी करूया. म्हणून 3500 रुपये भरून जीप सफारी बुक केली आम्ही. तो माणूस आला 1:30 वाजता दुपारी, 2 का 2:30 वाजता दुपारी आला आणि बोललो चला संध्याकाळी सगळं दिसतो बोलला. आम्ही निघालो जीप सफारी. जीप सफारी आमची एंड झाली 8 o'clockला काहीतरी. 3 तासाची असते, 3 तासाची काहीतरी नाही 3 तासाची असते. एक 3:30-4ला आला आणि 7 o'clockला आमची एंड झाली जीप सफारी. अरे मी एंड झाल्यानंतर विचारतो भाई जंगल किधर आहे. फुल मोठा स्कॅम. मी तो पण व्हिडिओ टाकलाय, तुम्ही बघा मित्रांनो. स्कॅम झाला जीप सफारीचा. अरे आम्हाला बोलले जंगलात येतो. अरे त्यांनी आम्हाला नेला शेतांमध्ये कुठल्या तरी. धाडधूड दगड होती फुल. ते दगडावर नेला, शेतांमधून येत होता. अरे आजूबाजूला आदिवासी लोकांची घरं आहेत, तिकडे काय तुम्हाला हत्ती येणार आहेत, हरणं येणार आहेत. जंगल हा प्रकारच दिसला नाही आम्हाला. शेतातून नेला हळूहळू. शेती दिसते, कुठे स्पायसेसची शेती चालू आहे, कुठे कसली शेतीतून नेलं, शेतातून नेलं, मोठ्या ग्राउंडवर नेलं, थांबवलं, फोटो काढले, घरी आलो. मी बोललो ये तो बडा स्कॅम हो गया भाई, मेरे साथ भी स्कॅम. हा एक स्कॅम आहे, तुम्ही लक्ष ठेवा, सांभाळून घ्या. ठीक आहे. त्यानंतर तिकडून गेलो आम्ही घरी, म्हणजे कुठे टेकडीला घरी गेलो आणि आराम करायला मस्त झोपलो. नंतर मग काय झालं, टेकडीवरून सकाळ दुसऱ्या दिवशी म्हणजे डे 5 सांगतो ना मग. डे 4 टेकडी होता. डे 5 कुमरकॉम म्हणून एक प्लेस आहे तिकडे केरळाला. ते कोको बे रिसॉर्ट आहे. मित्रांनो खरोखर पैसा असेल, खर्च करायचा तुम्हाला, हे फालतू गोष्टी मी करू नका. त्या कोको बे रिसॉर्टला जा. अरे यार काय एक्सपिरियन्स, खतरनाक एक्सपिरियन्स. समोर एवढी मोठी लेक आहे. लेक म्हणजे तिकडची सगळ्यात बिगेस्ट लेक आहे. तो लेक मी जेव्हा एंट्री मारली त्या रिसॉर्टमध्ये एंट्री मारायला ना बोटिंग जायला लागतं. एंट्री मारली तेव्हा मला असं वाटलं की भाई समुद्र आहे समोर.
समुद्राच्या बाजूला कसा काय एवढा मोठा रिसॉर्ट बांधला, मी विचार करतोच आहे, पण तरी पण मला वाटतं समुद्र. नंतर त्या रिसेप्शन बोललं नाही, दिस इज द बिगेस्ट लेक इन केरला. अरे एवढी मोठी लांब लचक जबरदस्त लेक होती. हो ऑसम. तिकडे फुल डे स्पेंड केला आम्ही सोनोनी मध्ये, मस्त एन्जॉय केलं, खरोखर एन्जॉय केलं. स्विमिंग पूल होता, फूड वॉज व्हेरी गुड, रिसेप्शन वॉज व्हेरी गुड, लोक खूप चांगली होती. म्हणजे तुम्हाला काही सर्व्हिस एकदम सर्व्हिस जबरदस्त होती. आणि कोकोबर रिसॉर्ट एकदम लॅविश 5 स्टार प्रॉपर्टी सारखी प्रॉपर्टी होती, एकदम मस्त. तिकडून आम्ही झालं ते कोकोबर रिसॉर्टचे तिकडून निघालो. तो डे 5 होता, डे 5 तिथे थांबलो. डे 6ला फायनल डे आमचा, घरी येता दिवस होता डे 6. डे 6ला आम्ही निघालो. तिकडून निघालो, सगळ्यात पहिले त्यांनी आम्हाला थांबवलं चिप्सच्या दुकानात मध्ये. तुम्हाला आता मी स्कॅम सांगतो सगळ्या का, मोठं चिप्सचं दुकान होतं तिकडे, चिप्सच्या दुकानात इथे थांबवलं त्यांनी पहिले. चिप्सच्या दुकानात चिप्स घ्यायला गेलो तर 200 रुपीज पाव. मी डोक्याला तुम्ही बोललो हा किलो बोलतोय की पाव. अरे केळी बनतात तुमच्याकडे, तेल बनतं तुमच्याकडे, ते खोबरेल तेल, 200 रुपये पाव चिप्स, केळ्याचे चिप्स. डोक्याला हात लावला. मी बोललो आता घुसलोय तर आपल्या मित्रांसाठी काहीतरी घ्यायचं म्हणून आम्ही थोडेसे घेतले चिप्स. 200 रुपये पाव. आणि ते चिप्स आपल्या इथे कितीला भेटतात, 250 रुपये किलो. आपल्या इथे 250 रुपये किलोला केळ्याचे चिप्स भेटतात. ठीक आहे. दुसरा स्कॅम सांगतो तुम्हाला मी आता. म्हणजे तुम्हाला मी म्हणजे बोलतो काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे. आता केळ्याची चिप्स तुम्हाला सगळ्यांना इच्छा असते घ्यायची बोलतात नाही हमारे चिप्स 4 महिना रहते. अरे पण 4 महिने पाव किलो चिप्स ठेवणार कोण, 3 दिवसात संपतात चिप्स. आमचे ते येतातच संपले एअरपोर्टलाच. ठीक आहे. तो एक स्कॅम झाला चिप्सचा. सेकंड आहे कोकोनट वॉटर. मित्रांनो आपण कोकोनट वॉटर आपल्या इथे कितीला आहे नारळाचं पाणी सांगा, शाळा 80 रुपये बरोबर आहे. तिकडे कितीला माहिती तुम्हाला, 80 रुपये. अरे तुमच्या ते शेती आहे, एवढी नारळाची झाडं आहेत, तुम्ही पण 80लाच विकणार, मग आम्ही इथेच पिऊ ना, आम्हाला इथे स्वस्त भेटेल ना, आणायचा खर्च बिडचं काही नाही ना. तिकडे कशाला एवढा लांब जो नारळाचं पाणी प्यायला, नारळ पाणी 80 रुपये तिकडे पण. ठीक आहे. त्यानंतर साडी, तुम्हाला मी सांगितलं साडी, हे जे तुम्हाला आता स्कॅम सांगतो सगळे. साडी तिकडे 1200 रुपये मिनिमम स्टार्ट होते बेसिक साडी, आणि तीच साडी मी ते 750ला विकतो. ठीक आहे. स्पायसेसची किंमत तुम्हाला सांगितली आहे मी काय आहे ते. नंतर ना आलेपीला गेल्यावर ना बॅकवॉटर आहे, बॅकवॉटर फेमस आहे, बॅकवॉटर खूप फेमस आहे तिकडे. तिकडे बॅकवॉटरमध्ये हाऊसबोट आम्ही बघितली. हाऊसबोटचे चार्ज किती असावे, 3 तासाचे, एक फॅमिलीला 3 तास. हाऊसबोटचे चार्ज होते किती माहिती मला, विथ फूड 10,500. अरे मी डोक्याला हात लावला. मी बोललो अरे भाई मी हे प्लेननी आलोय, फ्लाईटनी आलो केरळाला, त्याचे पण तेवढे पैसे नाही आले माझे, आणि तू फक्त हाऊसबोट 3 तासाचे मला 10,500 रुपये बोलतो. आणि ते पण बॅकवॉटरमध्ये थांबणार एका जागेवर बोट, अशी कुठे ती गुडगुड 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 उन्हात फिरवणार आणि घेऊन येणार. अरे काय मतलब आहे का, म्हणजे टुरिस्ट आलाय म्हणून काही बोला. चला ठीक आहे, मी हाऊसबोट नको, मी बोललो चला यार ॲटलीस्ट शिकारा करूया. तर शिकारा 2 तासाचे 5,500, 2 तासाचे. शिकारा म्हणजे माहिती मला छोटंसं असतं, त्यावर एक छोटं एक असं तो हे असतं का स्लँटिंग शेड असते, शेडमध्ये बसायचं शिकारा. 5,500 रुपये. म्हणजे लिटरली सांगतो तुम्हाला ना, खरोखर फिरायचं असेल ना केरला फिरा, असं काय नाही, पण फालतू पैसे घालवू नका. आणि माझ्यासाठी केरला मला ठीक आहे आवडलं, केरला वॉज गुड, व्हेरी गुड. पण मला केरला नवीन वाटलं नाही, कारण मी कोकण फिरलेला माणूस आहे, कोकणातला आहे. आणि तिकडे ऑइल आहे ना, ऑइल खोबरेल तेलचं ऑइल. आता खोबरं नारळ तुमच्या इथे प्रोडक्शन आहे, प्रोडक्शन बोलू शकतो आपण, राईट. तर खोबरेल तेल तिकडे 750 रुपये लिटर, आणि आपल्या इथे 490 रुपीज लिटर. आता तुम्ही सांगा योग्य आहे का. जी गोष्ट तुमच्याकडे बनते राईट, ती गोष्ट तुमच्याकडे बनणारी पण गोष्ट आम्ही महाग घेऊ. अरे तुम्ही काहीतरी कमी करा, तुमचा सेल वाढेल त्या गोष्टींनी. तुमच्या ते जो टुरिस्ट येतात टुरिस्टला लुटायचं येतं, असं नका लुटू ना प्लीज. अरे 490 रुपीज आमच्या इथे, तुमच्या इथे 750 रुपये केरळाला, लॉजिकल नाही ना. ॲक्च्युअली सांगायचं ना तर केरला मला एवढं नवीन नाही वाटलं, कारण ही सगळ्या गोष्टी मी बीघितल्या आहेत कोकणात, कारण मी कोकणस्थ आहे, बरोबर आहे. आम्ही कोकणातले लोक आहेत. अरे आम्हाला झाडं, नारळाची झाडं, आंब्याची बागा, बीच, हे सगळं माझ्यासाठी नवीन नाही आहे. रस्ते, हिरवळ, हे सगळं नॉर्मल आहे माझ्यासाठी. म्हणून मला असं म्हणजे खूप असं नवीन नाही वाटलं. असं वाटलं की बस कोकणातच फिरायला आलो आहे मी. बस तिकडे स्पायसेस आहेत, आपल्या ज्या स्पायसेस जास्त नाही आहेत, स्पायसेस नाही आहेत समजून चला.
बस तेवढंच आहे इम्पॉर्टंट, बाकी काही मला असं स्पेशल वाटलं नाही. मी एकदा अलिबागला गेलेलो, तुम्हाला माझा एक छोटासा एक्सपिरियन्स सांगतो. खूप वर्षापूर्वी तेव्हा आपल्या इथे नारळ पाणी ना 50 रुपीज होतं, 50 रुपीज. आपल्या इथे 50 रुपीज नारळ पाणी होतं तेव्हा, खूप वर्ष झाली त्याला. तेव्हा अलिबागला मी गेलेलो, तेव्हा अलिबागला मी नारळ पाणी कितीला प्यायला माहिती होतं? 10 रुपीज. ह्याला बोलतात मॅन्युफॅक्चरिंग. जिकडे जे प्रोडक्शन बनतं बरोबर, आता तिकडे नारळाची बागा आहेत मोठमोठ्या, नारळाच्या बागा तुमच्या इथे आहेत, तुम्ही कमी मै नाही दिलं तर फायदा काय सांगा? तुम्ही जर त्याच रेटने आम्हाला दिलं तर वर्थच नाही आहे ना मित्रांनो. तुम्ही आता इथे गेलं कोकणात 80 रुपये, केरळाला 80 रुपये नारळ पाणी पितं, मग अरे मी कल्याणलाच पिन ना 80 रुपयाला नारळ पाणी, तुमच्या इथे कशाला पिऊ? काय वेगळं काय? आपण काय ते विचार करतो चल बाबा स्वस्त असेल इथे म्हणून पियाला जातो तर 80 रुपये. हा विचार करा. आता व्हिडिओ टाकतोय तर तुम्ही विचार करा, केरळला जायचं तर काय करायचं. माझ्या हिशोबाने केरळला जाल ना तर पहिले आपला जो ड्रायव्हर असेल त्याला सांगायचं, भाई हमको लोकल मार्केट घुमाएगा तो हा बडे बडे दुकान में नहीं लेके जाने का. त्यांचं तिकडे कमिशन असतं, त्यामुळे ते आपल्याला मोठमोठ्या दुकानांमध्ये घेतात. कुठेही पण गेले ना तुम्ही की लगेच गाडीचा नंबर लिहून देतात ते दुकानवाले, का? त्यांचं कमिशन फिक्स असतं त्याच्याबरोबर. असू दे, त्यांचं कमिशनची आपल्याला काही घेणं देणं नाही, प्रत्येकाची कमाई आहे, कमवू दे, पण आम्हाला लुटू नका यार, आम्हाला लुटू नका. आम्ही पण तर मेहनत करतो खूप. ठीक आहे, चलो मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा. सगळ्यात मोठी गोष्ट सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा यार, मस्त.